नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, काल जे आहे नागपूर मनपा व मीरा भाईंदर मनपाचे मित्रांनो दोन्हीचेही सविस्तर परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत। लेट नाईट होती मित्रांनो, 10 वाजता वेळापत्रक देण्यात आलेलं आहे व तसेच आज सकाळी जे आपण मित्रांनो 8 वाजताच्या व्हिडिओमध्ये या दोन्हीच्या मित्रांनो परीक्षा वेळापत्रकाची माहिती आपण आपल्या चॅनल मार्फत व आपल्या ॲपद्वारे तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे आता काही शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत। 8 ते मित्रांनो 9 तारखेपासून दोन्ही मनपाच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि दोन्हीसाठीची टीसीएस जी आहे एक्झाम मित्रांनो कंडक्ट करत आहे। त्यामुळे आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित मित्रांनो आजपासून आपण अतिसंभव प्रश्नांचा सराव आपण सुरू केलेला आहे व त्यासोबतच मित्रांनो जर तुम्ही अजून नागपूर मनपासाठी किंवा मीरा भाईंदरच्या मनपासाठी मित्रांनो जो आपला नागपूर मनपाचा स्पेशली रेकॉर्डेड क्लास आहे जॉईन केला नसाल मित्रांनो, आता ही ऑफर प्राइस मध्ये चालू आहे। लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करून जॉईन करून घ्या। वेळ कमी आहे तुमच्याकडे, परंतु त्या ठिकाणचे टेस्ट सिरीज आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लेक्चरचा जर मित्रांनो अभ्यास केलात, परिपूर्ण जे टॉपिक आहे तुम्हाला सिलेबसमध्ये ते आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, तर 100% तुमचा निकाल हा चांगला असू शकतो। ज्यामध्ये कर संग्रह, ग्रंथालय त्यासोबतच जे इतर पद आहेत त्या सर्वांसाठी आपण त्यामध्ये माहिती मिळवलेली आहे। आणि जे कोणी विद्यार्थी मीरा भाईंदरसाठीचे अप्लाय केले असतील तर मीरा भाईंदरसाठी स्टाफ नर्स, अग्निशामक चालक व त्यासोबतच मित्रांनो जे इतर पद आहेत सिव्हिल रिलेटेडचे, ज्यामध्ये आपण तुम्हाला केडीएमसी चे रिसेंटली झालेले क्वेश्चन पेपर देखील आपण त्यामध्ये ऍड करून दिलेलं आहे। फक्त आपले ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुमच्या पदानुसारचा कोर्स त्या ठिकाणी निवडा आणि लगेचच्या लगेच मिळून तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, ज्यांच्याकडे शेवट संधी आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपला ॲप डाउनलोड करून घेऊन मित्रांनो त्या ठिकाणी ते वापरा। चला सुरू करू आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, ई किसान उपज निधी कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ही जी आहे ई किसान उपज निधी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांनी जे थोडक्यामध्ये सुरू केलेली आहे। त्यानंतरचा आपला पुढील दुसरा प्रश्न असा आहे की ड्युरंट कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ड्युरंट कप, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की प्रश्न 3 असा आहे, ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की केरळ हे जे राज्य आहे ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 4था प्रश्न असा आहे, इंद्रा हा नौदल सराव युद्ध कोणत्या 2 देशांमध्ये जे की होतो? जे की हा सराव युद्ध आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की भारत आणि रशिया या 2 देशांमध्ये इंद्र हा जो आहे नौदल सराव थोडक्यामध्ये पारित झालेला आहे। आणि थोडक्यात तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेत पाहायला मिळतील, जसे की प्रश्नांचा आपला इथं स्वरूप शॉर्ट जरी असला तरी त्या ठिकाणी तुम्हाला हेच प्रश्न लेंथी टाईपमध्ये विचारली जातात मित्रांनो। त्यामुळे कन्फ्यूज न होता योग्य ते प्रश्नांचं तुम्ही लक्षात ठेवून घेण्याची उत्तरे ध्यानात ठेवा। त्यानंतर तुरटी डॅशसाठी वापरली जाते, तर जी तुरटी असते ती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरला जातात किंवा वापरतात। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, आधुनिक जैव तंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की रेणू पातळीवर जे आहे थोडक्यामध्ये कार्य करते आधुनिक जैव तंत्रज्ञान। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचा डेसिबल किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 50 ते 60 एवढा जो आहे डेसिबल असते नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचा। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 8 असा आहे, कवक पेशीच्या कवचामध्ये कोणते उत्तक आढळते? कवच पेशीच्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कायटिन हे जे आहे थोडक्यामध्ये आढळते। ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 9 असा आहे, खालीलपैकी कोणाची उपउत्पादन म्हणून व्हिटॅमिन B12 चे उत्पादन केले जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की स्ट्रेप्टोमायसिनचं जे थोडक्यामध्ये व्हिटॅमिन B12 चे उत्पादन केले जाऊ शकते। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न 10 असा आहे, रोहित पेशी कोणत्या अवयवात निर्माण होतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अस्थि मज्जा यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये निर्माण होतात। त्यानंतरचा आपला प्रश्न 11 असा आहे, खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की हिवताप याचे जे आहे लसीकरण थोडक्यामध्ये उपलब्ध नाही, म्हणून ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे, जैववायूमध्ये 60% प्रमाण कोणत्या वायूचं असतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मिथेन याचं जे आहे 60% प्रमाण असतं. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नागपूर महानगरपालिका पदभरती 2025च्या कनिष्ठ लिपी, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक व लेखापाल, रोखापाल या पदासाठी असलेली आपली स्पेशली रेकॉर्डेड बॅच जर तुम्ही जॉईन केला नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून मित्रांनो लगेचच्या लगेच आपली बॅच जॉईन करा मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्ननुसार संपूर्ण टेस्ट सिरीज, ज्यामध्ये ऑनलाईन टेस्ट व पीडीएफ सेट दोन्ही मित्रांनो त्या ठिकाणी उपलब्ध असणारे असतील, ज्यात इतर झालेला मनपा पेपर विश्लेषण देखील आपण नमूद केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेत परिपूर्ण तयारी एकमेव या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यासोबतच जो मित्रांनो तुम्ही आपली ही रेकॉर्डेड बॅच जॉईन केलात त्यामध्ये मित्रांनो स्वतः इंटिग्रेटेड ई बुक्स आपण उपलब्ध करून दिले आहेत परिपूर्ण विषयांनी आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक देखील घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर एक्झाम ही कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल मित्रांनो आपली एकमेव बॅच जी की आपण आता फक्त डिस्काउंट ऑफर मध्ये 499 ला तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये व्हिडिओ प्लस पीडीएफ असं संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रम मिळणार असेल. तर ज्यांना कोणालाही घ्यायचं आहे लगेचच्या लगेच आपले ऍप डाउनलोड करा आणि मित्रांनो तिथून संपूर्ण काही आपल्या बॅचची माहिती घेऊन त्या ठिकाणी लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो नक्की बॅच जॉईन कराच करा, कारण का जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तुम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली नागपूर मनपाची रेकॉर्डेड बॅच जॉईन केली नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करून घेऊन जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्लस आपण पीडीएफ टेस्ट प्लस ई बुक मित्रांनो हे संपूर्ण काही उपलब्ध ऑलरेडी करून दिलेलं आहे. आणि जे विद्यार्थी मीरा भाईंदरसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी देखील आपण संपूर्ण स्टडी मटेरियल परिपूर्ण टीसीएस पॅटर्ननुसार जो तुमच्या पोस्टनुसार आपण संपूर्ण त्या ठिकाणी ॲड करून दिलेलं आहे, ज्यामध्ये सिव्हिल आहे, त्यासोबतच अग्निशामक दलासाठी आहे, स्टाफ नर्ससाठी आहे, मेकॅनिकलसाठी आहे, सर्व पोस्टसाठी आहे. फक्त तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा आणि चेक करून तुमच्या जे पदानुसार मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रम मिळवून घ्या. त्यानंतर आपला प्रश्न 13वा असा आहे, पेशीमधील जे काही कोणाला पेशीचा ऊर्जा केंद्रक म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की तंतुकणिका याला जे आहे ऊर्जा केंद्रक असं म्हटलं जातं. त्यानंतर 14वा प्रश्न, कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूची स्थिरीकरण करते व भात शेतीची सुपीकता जे की वाढ होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, ज्यालाच की नॉस्टॉक असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला 15वा प्रश्न, शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की वसतिगृह हे जे आहे थोडक्यामध्ये अभिनव प्रयोग होता. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, पंडिता रमाबाई यांनी जे आहे अंधांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, पहिली बौद्ध धर्म परिषद कोठे भरली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की राजगृह या ठिकाणी जे आहे ते भरली. त्यानंतरचा प्रश्न 18वा, सारीपुत्र प्रकरण या नाटकाचा लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अश्वघोष हे आहेत. त्यानंतर आपला 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्र आदित्य ही पदवी घेतली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, जे की कुमारगुप्त या राजाने घेतली. त्यानंतर आपला 20वा प्रश्न, 4 वेदांपैकी कोणता वेद प्रामुख्याने गद्य स्वरूपात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की युजरवेद हा थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरव केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की भारतरत्न ही पदवी देण्यात आली. त्यानंतर प्रश्न 22वा, अलंकार मीमांस नावाचा लेख कोणी लिहिला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर 23वा प्रश्न, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अधानुकरण नको असे कोणी म्हटले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 24वा आपला, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे कोणत्या सत्याग्रहात सहभागी झाले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये पार्वती सत्याग्रह, वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि वायकोम मंदिर सत्याग्रह या सर्वांमध्ये ते समाविष्ट होते. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की शेवटचा आणि 25वा प्रश्न, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राष्ट्रपती हे जे आहे राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक
करतात. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण प्रत्येक सेक्शननुसार सामान्य ज्ञानमधले आपण कव्हर केलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला मीराबाई भाईंदर व त्यासोबत नागपूर मनपा दोन्हीसाठी उपयुक्त असणारे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे प्रश्न आपण इथून रेग्युलरली व महत्त्वपूर्ण संपूर्ण अपडेट घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी विद्यार्थी अजून टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं असेल टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि ज्यांनी अजूनही आपले ॲप डाउनलोड करून कोर्स मिळवला असेल लगेच ॲप डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणचे संपूर्ण कोर्स मित्रांनो सोडवत चला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.